झनन झनन बाजे झनकारी, झनन झनन बाजे झनकारी, पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी. नुपूर, पायल, पैंजण, कोसुलू, सिलंबू, झांजर, घुंगरू, पाजेब, पैंजणी. नावं बदलली, भाषा बदलल्या, पण त्याची रुणझुण मात्र तीच राहिली. नववधूच्या प्रत्येक पावलाला तो चांदीची लय देतो आणि घरात तिच्या येण्याची चाहूलच नाही तर आनंदाची घोषणा करतो. मान्यता अशी की पैंजणाच्या घुंगरांचा नाद घरातील नकारात्मकता दूर करतो आणि सकारात्मक स्पंदनं पसरवतो. पायांच्या सौंदर्याला तो 4 चंदेरी चांद लावतो आणि नववधूचा शृंगार पूर्ण करतो. पैंजण फक्त पायातला दागिना नाही ग, तो चालताना पायाशी हलके संवाद साधतो. घुंगरांचं नाजूक घर्षण पायांच्या नसांना जागं करतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि दिवसभराची थकावट जरा हळूच कमी करतं. म्हणजे ब्युटी विथ सर्क्युलेशन. पण सोनं म्हणजे लक्ष्मीचं तेज, दिव्यतेचं प्रतीक. म्हणून परंपरेनुसार सोनं कमरेच्या वर धारण केलं जातं. पाय पृथ्वीला स्पर्श करतात, म्हणून सोनं पायात घालणं लक्ष्मीचा अनादर मानला जातो. म्हणूनच पैंजण चांदीचेच. चांदी चंद्राशी जोडलेली, शांत, शीतल, प्रसन्न. ती शरीराला थंडावा देते, पृथ्वीची ऊर्जा घेते, नकारात्मकता दूर ठेवते आणि घरात प्रॉस्पेरिटी विथ पॉझिटिव्हिटी घेऊन येते. आणि पायांवरील काही प्रेशर पॉइंट्स स्त्रियांच्या हॉर्मोनल बॅलन्स आणि मेन्स्ट्रुअल पिरियडशी जोडलेले असतात. या प्रेशर पॉइंट्सवर पैंजणाचा सौम्य स्पर्श पारंपरिक दृष्टीने बेनिफिशियल मानला जातो. चांदीची गोष्ट तर अजूनच सुंदर आहे. आयुर्वेदानुसार चांदीची तासीर थंड म्हणजे कूलिंग इफेक्ट. पायात चांदीचे पैंजण घातलं की शरीरातील अतिरिक्त उष्णता शांत होते, ऊर्जा संतुलित राहते, जणू पायात चंद्राची थंड सावलीच उतरते. Traditionally, it is believed that the silver payal helps circulate the body's energy instead of letting it drain away. That gentle touch around the ankles is also associated with stronger immunity and better balance in the body. So honestly, a payal is not just jewelry, it's ancient wellness with a beautiful soundtrack. पैंजणाची सखी म्हणजे जोडवी, बिछुआ. ती फक्त टोरिंग नाही, ती टेकनची भारतीय एलिगंट आणि सिल्वर एडिशन आहे. लग्नानंतर दुसऱ्या बोटात घातलेल्या बिछुआ सांगतो, हो, आता ही कथा सिंगलवरून सोलफुल झाली आहे. आयुर्वेदानुसार पायाच्या दुसऱ्या बोटातून जाणारी नस युटरसशी जोडलेली मानली जाते. म्हणून जोडवीचं हलकं प्रेशर विमेन्स हेल्थसाठी बेनिफिशियल मानलं जातं. म्हणून ती फक्त सुंदर दागिना नाही, ती एक टायनी ॲक्युप्रेशर थेरपिस्ट आहे. आणि चांदीचाच का? कारण सिल्वरला कूलिंग आणि ग्राउंडिंग मेटल मानलं जातं. पायातून पृथ्वीशी कनेक्शन, लिटरली स्टेईंग ग्राउंडेड. वेडिंग रिंग हातात चमकते, पण जोडवी ती शांतपणे पावलांमध्ये संसाराचा रिदम जपते. उसकी उम्र मोहब्बत के काबिल क्या हुई, उसके पायल भी इश्क का रंग लेने लगे. पैंजण म्हणजे फक्त पायातला दागिना नाही. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये स्कल्पचर, पेंटिंग, म्युझिक, आर्ट, लिटरेचर पासून ते आजच्या नृत्य मंचांपर्यंत पैंजण आजही ट्रेंडिंग आहेत. खरंच, स्त्री आली की आधी तिची पावलं बोलतात आणि मग ती. पैंजण म्हणजे ग्रेस विथ बॅकग्राऊंड म्युझिक, स्वतःचा साऊंडट्रॅक घेऊन चालणारी स्त्री. आणि क्लासिकल डान्समध्ये पण पैंजण नाही, घुंगरू असतात. नुसता अलंकार नाही, साधना आहे. भरतनाट्यम, कथक, ओडिसी, आपल्या कुठल्याही डान्स फॉर्ममध्ये घुंगरू म्हणजे डान्सर्स हार्टबीट. चूक झाली तर तबला माफ करेल, पण घुंगरू अजिबात नाही.
ते लगेच ऑडिट रिपोर्ट देतात. संगीतातही पैंजण फार लाडकी आहे बरं का. लोकगीतं, बंदिशी, चित्रपट गीतं, छम छम, रुणझुण, झणकार, बिलवेड येते हे सांगायला बॉलिवूडला अनाउन्समेंट लागत नाही, पैंजणच पुरतात. पूर्वी मोठ्या वाड्यांमध्ये जॉईंट फॅमिलीज किंवा राजवाड्यात पैंजणाची रुणझुण स्त्रीच्या येण्याची चाहूल द्यायची. म्हणजे आजच्या नोटिफिकेशन टोनची एलिगंट आजी. आणि तेही किती एलिगंट. ना नोटिफिकेशन टोन ना व्हायब्रेशन, फक्त रुणझुण. ओल्ड स्कूल टेक्नॉलॉजी पण फुल एस्थेटिक. चित्रकलेतही पैंजण शृंगाराचा नाजूक तपशील आहे. मुघल, राजपूत मिनिएचर्समध्ये ती डिव्होशन, ब्युटी आणि भाव दाखवते. अभिसारिका नायिका रात्री प्रियकराला भेटायला निघते. अंधारात तिची सोबत, तिच्या पैंजणाची हलकीशी चाहूल. पैंजण कधी नृत्याचा ठेका, कधी गाण्याचा झंकार, कधी कथेतला पुरावा, कधी चित्रातला शृंगार. ते असतात पायात, पण आवाज थेट मनात उतरतो. थोडा नाद, थोडा नखरा, थोडी परंपरा. पायली झुनमुन झुनमुन, झांझरी रुनझुन रुनझुन, कितना मधुर है ये मिलन. छन छनन जोड़ी बोले, सनसनन पुरवा डोले, गूंजे ये धरती और गगन. पायली झुनमुन झुनमुन, झांझरी रुनझुन रुनझुन, कितना मधुर है ये मिलन. पैंजण आणि बिछिया यांचा इतिहास इतका जुना आहे की आजची फॅशन त्याच्या पुढे अगदी इंटर्नशिप करताना दिसते. सिंधू संस्कृतीपासून मेसोपोटेमिया म्हणजे 8,000 वर्षांपासून स्त्रियांच्या पावलांत आवाज आहे. श्लोकः भूषणानि सुचित्राणि, पादयो परिकल्पितः, सौभाग्यवृद्धिं कुर्वन्ति स्त्रियः पादो विभूष्य च. अर्थात धारण केलेले विविध सुंदर दागिने स्त्रीच्या सौंदर्यात आणि तिच्या सौभाग्यामध्ये वृद्धी करतात. सविता, आपल्याकडे भारतातच नाही, मी तर ऐकलंय की इजिप्तमध्येही अँकलेट्स खूप प्रसिद्ध होते. अलेक्झांड्रियामधल्या स्त्रिया खोलखाल नावाचे पैंजण घालत. काळ्या मेलॅलेफ वस्त्रासोबत त्या रुणझुणीची स्वतःचीच रॉयल वाईब होती. आरतीतही अगदी बरोबर. आणि आपल्या नॉर्थ इंडियाची झांजर किंवा पाजेब म्हणजे लिटरली सराउंड साऊंड. एक पाऊल आणि पूर्ण गल्लीला कळतं वो आ रही है. राजस्थान गुजरातची कडा पायल, सॉलिड, रिजिड, रॉयल, मिनिमम फ्लेक्सिबिलिटी, मॅक्सिमम ॲटिट्यूड. आपल्या देशातील बिछिया थेट अमेरिकन हिप्पी बोहेमियन कल्चरमध्ये पोहोचली. फुलांचा स्कर्ट, योगा, बीच आणि पायात टायनी सिल्वर रिबेलियन. हो ना, बेअरफूट एलिगन्स हा इंस्टाग्राम ट्रेंड नाही ग, तो आपल्या संस्कृतीचा एन्शियंट डिफॉल्ट सेटिंग आहे. टुडे ऑक्सिडाइज पायल, इव्हल आय पायल म्हणजे एथनिक आउटफिटचा कूल बेस्ट फ्रेंड. थोडं विंटेज, थोडं रेबेल, फुल स्टायलिश. 90s मध्ये तर टोरिंग नसणं म्हणजे फॅशन क्राईम. पेडिक्युअर प्लस टो स्पार्कल इक्वल्स कम्प्लीट पर्सनॅलिटी असं इक्वेशन होतं. साऊथ इंडियन पट्टिलू किंवा मेट्टिलू, अँकलेट्स कनेक्टेड टू टोरिंग, फुल आर्किटेक्चर. कल्चर नेवर ट्रॅव्हल्स लाईक अ टुरिस्ट, इट ट्रॅव्हल्स लाईक फ्रेग्रन्स. हळूच, नकळत आणि कायमचं. जोडवी, बिछिया, मेट्टी, मेटल्लू, चुटकी असा शृंगार जो फक्त टोरिंग नाही, ती टेकन फॉर एव्हरचं ट्रेडिशनल नोटिफिकेशन आहे. लग्नात नवरा नवरीच्या पायात स्वतः जोडवी घालतो. सो द क्यूट थिंग इज कमिटेड अँड ॲट हर फीट. प्रेशर पॉईंट स्टिम्युलेट होतात, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. बेसिकली रिफ्लेक्सॉलॉजी बिफोर रिफ्लेक्सॉलॉजी बिकेम ट्रेंडी. जोडवी म्हणजे सुद्धा प्राणा बॅलन्स, मेन्स्ट्रल वेलनेस, इमोशनल काम. इंडियन ज्वेलरी वॉज सायलेंटली मल्टीटास्किंग
centuries before apes did. आणि म्हणूनच बिछिया, जोडवी हे सुद्धा चांदीचीच असतात. गोल्ड इज सेक्रेड, त्यामुळे वेस्ट खाली नाही. माझी वहिनी बिहारची आहे, ती सांगते बिहारमध्ये तर लग्नातील बिछिया विधी खूप महत्वाचा. वधूच्या पायात बिछिया घालणं म्हणजे संसाराची पहिली पायरी. त्यांच्या ब्रायडल पायल इतक्या ग्रँड असतात की पाय चालत नाहीत, प्रोसेशन निघतं. गंमत म्हणजे जोडवी अमेरिकेत गेली 1977 मध्ये, जेव्हा अमेरिकन मार्जोरी बोरेल भारत फिरून आली आणि म्हणाली हे टोरिंग्स न्यूयॉर्कला मिळालेच पाहिजेत. मार्जोरीने इंडियन डिझाईन्स घेऊन त्यांच्या शूजमध्ये सुद्धा न टोचता घालता येतील असे टोरिंग्स डिझाईन केले. टोटली फॅशनेबल. मला या गोष्टीचं मनापासून कौतुक वाटतं की भारतीय दागिन्यात ब्युटी नेहमी पर्पज घेऊन येते. आता आणखीन एक रुंजुणणारा अलंकार म्हणजे मेखला. मेखला म्हणजे कमरेवरचा फक्त दागिना नाही, ती तर चालण्याची तालबद्ध शान. अथर्व वेदापासून उल्लेख असलेली ही मेखला आधी वेदाभ्यासासाठी पवित्र कमरबंद आणि पुढे झाली राजेशाही अलंकार. लहान बाळांनाही मेखला बांधायची प्रथा होती. बेसलाईन वाढते का, बाळ हेल्दी आहे का, याचं एन्शियंट ट्रॅकिंग डिव्हाइस. आयुर्वेदात मेखला किडनी, युरिनरी ब्लॅडर, ब्लड सर्क्युलेशन यांना मदत करते, बॅकएक कमी करते आणि शरीराचं तापमान बॅलन्स ठेवते. सोन्या चांदीच्या अनेक पदरी माळा, ज्यात खाली लटकणारे घुंगरू, मोती, लटकन असलेला कमरेवर घालायचा सुंदर ऑर्नामेंटल बेल्ट म्हणजे मेखला. त्याचंच स्ट्रक्चर्ड डिझाईन म्हणजे कंबरपट्टा. मध्यभागी रत्न, गणपती, राधाकृष्ण, मोर, पालखी म्हणजे दैवत्व आणि सौंदर्य यांची परफेक्ट जुगलबंदी. नऊवारी साडी, लेहंगा, धोतर असो किंवा भरतनाट्यममध्ये ओडियानम, सगळं जागच्या जागी ठेवणारी फॅशन विथ फंक्शन म्हणजे मेखला. वाहते आकाश गंगा की कटीची मेखला, वाहते आकाश गंगा की कटीची मेखला, की कटीची मेखला. तेजपुंजाची झळाळी तारपदरा गुंफिले ओंजळी, उधळीत मोती ओंजळी, उधळीत मोती. हासरी तारा फुले चांदणे शिंपीत साशी, चालता तू चंचले. तुमच्या संस्कृतीतला असा कुठला अलंकार आहे ज्याच्याशी तुमचं मन अजूनही बांधलेलं आहे? आम्हाला नक्की सांगा आणि मातरम चॅनल लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. शेवटी इतकंच, पैंजण पावलांना सूर देतात, जोडवी नात्यांना मातीशी जोडतात आणि मेखला चालण्याला कविता बनवते. दिस इज नॉट जस्ट ऑर्नमेंटेशन, हा आहे शृंगार संस्कृतीचा रुंझुणता श्वास. जुन्यातलं शहाणपण आणि नव्यातली एनर्जी, परंपरेचा पाया आणि नव्या विचारांचे पंख म्हणजे मातरम.